तर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका कार चालक तरुणाने 3 जणांना उडवलंय। कार चालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर 2 सहकारी मध्यधुंद अवस्थेत होते। गाडीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत। नागपूरमधली ही घटना। या घटनेत पायी जाणारे महिला, पुरुष आणि लहानशा 3 महिन्याचा चिमुकला जखमी झाले असून बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर येते। कारमधल्या एकाला जमावाने ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले। कारमधले इतर सर्वजण मात्र पळून गेले। रजत वशिष्ठ या घटनेबद्दल तपशीलवार माहिती देतील। रजत, अश्विन, ज्या ठिकाणी महाल परिसरात झेंडा चौकावर ही घटना झालेली आहे, संध्याकाळच्या वेळेस अतिशय दाटीवाटीचा संपूर्ण परिसर आहे। त्यामुळे ज्या अर्थी पायी चालणाऱ्या लोकांना कारने धडक दिली आहे, नक्कीच हे जे तरुण होते कार चालवणारे ते बेदरकारपणे कार चालवत असावे असा संशय निर्माण होतो। कारण त्या ठिकाणी तीव्र गतीने जाण्यासारखी वाहतुकीची स्थिती नसते। त्यामुळे जेव्हा ही धडक झाली, लोकांनी लगेच त्या तरुणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पकडण्याचा प्रयत्न केला। जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे 3 तरुण जे आहेत ते तिथून पळून गेलेले आहेत। मात्र एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांचे स्वाधीन केलेलं आहे आणि जी कार जी आहे ती पण लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून ती पूर्णपणे मोडून तोडून काढलेली आहे। आणि आता सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि पोलिसांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या तरुणाची विचारपूस जी आहे, चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।